एक महत्त्वाची बातमी हाती येते। बातमी सविस्तर पाहूया। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील राजकीय गॉडफादर कोण, त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलाय। आयपीएस अधिकारी कैसर खालिद यांच्या निलंबनानंतर सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे आणि या सगळ्या मागचा राजकीय गॉडफादर कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। घाटकोपर दुर्घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असल्याचं समोर आलं। हे होर्डिंग अनधिकृत असल्याचं समोर आलं। दरम्यान इथे होर्डिंग लावू नये असं सांगूनही कैसर खालिद यांनी इथल्या होर्डिंगला परवानगी दिली होती आणि त्या प्रकरणी कैसर खालिद यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे। कैसर खालिदनी तर गैरकायदेशीररित्या फोर्जरी केली हे सिद्ध झालेलं आहे। पण त्याचा सोबत 28 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि जानेवारी 2020 मध्ये हा प्रोसेस प्रक्रिया सुरू झाला। त्या भावेश भिंडेला सुनील राऊत उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले होते आणि म्हणून 17 लोकांचा जीव घेणाऱ्या ही जी घटना आहे त्यात पॉलिटिकल वरदहस्त कोणाचे हे शोधायला हवं असा आग्रह मी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।